हजारो वर्षांपासून एक नियम चालत आला होता. धर्माचे विधी मंत्र आणि पूजा अर्चा करण्याचा अधिकार विशिष्ट समाजालाच होता. पण एका राजाने हा हजारो वर्षांचा नियम एका झटक्यात मोडीत काढला होता आणि ती क्रांतिकारी घटना होती सत्यशोधक शाळेची स्थापना करणे. आणि तो क्रांतिकारक होता शाहू महाराज. या क्रांतीची सुरुवात झाली ती शाहू महाराजांच्या आयुष्यातील वेदोक्त प्रकरणामुळे. जेव्हा महाराजांना समजले की केवळ जन्मावर आधारित जातीमुळे त्यांना आणि संपूर्ण बहुजन समाजाला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही, या धार्मिक मक्तेदारीला सुरुंग लावण्यासाठी शाहू महाराजांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा विचार पुढे नेला आणि 1912 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक शाळा सुरू केली. या शाळेचा उद्देश होता की बहुजन समाजातील मुलांना धार्मिक विधीचे, पूजेचे आणि मंत्रोच्चाराचे प्रशिक्षण देणे. या शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी स्वतः लग्न आणि इतर विधी करू लागले होते. महाराजांनी स्वतः या सत्यशोधक पद्धतीच्या विधींना आणि लग्नांना कायदेशीर मान्यता दिली होती.